मंडळी नमस्कार, मी उमेश पोदरे, राहणार येवती, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ। हा आपला ज्वारीचा प्लॉट, कपाशी काढून आपण इथे ज्वारी लावली होती, पण निसर्गामुळे हा सगळा प्लॉट असा झालेला आहे। आमच्याकडे गारपीट झाली होती, त्या गारपीटामध्ये हा सगळा प्लॉट चालला गेला। इथे आता पारंपरिक शेतीवाला असता तर खूप मोठं नुकसान झालं असतं, पण इथं आपल्याला नुकसान तर झालं, पण नुकसान होऊ नये आपल्याला याच्यामध्ये फायदा झाला। तर तो फायदा कसा झाला ते सांगत आहे मी आता। इथे आपल्याला रुपयाचंही उत्पन्न आपल्या खिशात आलं नाही, पण याच्यापासून मिळणारा जो कर्बा आहे तो जमिनीला खूप मोठ्या प्रमाणात मिळाला। तुम्ही पाहू शकता सगळीकडे सारखं। आज आपण इथं ट्रॅक्टर आणून मल्चर चालू केलेला। मी पूर्ण ज्वारी आपण बारीक करून घेणार आणि पुरा बायोमास हा जमिनीला मिळणार। त्याच्यामुळे मी जरी याच्यापासून श्रीमंत झालो नाही, पण जमीन मात्र श्रीमंत खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे। जमीन जर श्रीमंत झाली तर आपल्याला श्रीमंत व्हायला वेळ लागत नाही। आज आपण पाहू, आता याच्यातले एक झाड उपडून पाहू। उपडा एक झाड, त्याची वास घ्या, बरसा दिवाणी येते, तूप घे, एक नंबर। आता सांगा तुम्ही, जो ह्या त्या वास घेतला, ह्या वास कसा येत आहे? बरसा दिवाणी म्हणजे जसं आपण पाणी आला आशावानी। हां, म्हणजे बरं आपल्याकडे आता पाणी आला का एवढ्यात? 2 महिन्यात? नाही, माती बारीक करून पहा, जशी बरसातीची आहे तशीच आहे। आपण जे लोक नागरते तशी कडक आहे का? नाही तशी नाही। भुरका झाला आणि सुगंध पाणी आल्यावानी, बरोबर आहे। तर मंडळी लक्षात घ्या का जमीन हे लक्षण आहे, जमिनीत जास्त जीवाणू संख्या वाढली। आता हे बघा, ह्या सगळा इथं असाच घोळ झालेला आहे। याच्यामुळे आपल्याला नुकसान असं काही झालं तर नाही, अजिबात आपल्या मनाला लावून घेऊ नका की आपलं नुकसान झालं, कारण याच्यामध्ये आपल्याला जमीन श्रीमंत करण्याचा सगळ्यात मोठा मार्ग भेटला। हा आता मी तुम्हाला दाखवतो का मल्चिंग केल्यावर कसा त्याचा बायोमास पडतो, तो दाखवतो। पूर्ण बघा, आता इथे आपण तूर पीक लावणार आहे। इथे पहिले कपाशी होती, त्याच्यात ज्वारी लावली, आता याच्यात आपण तूर पीक घेणार। बघा, तयार होणारा बायोमास, पुन्हा उचला, या पद्धतीचं सगळं बायोमास आपल्या शेतामध्ये आता तयार आहे। विचार करा, बघा आता ही कंडिशन अशी झालेली आहे, पूर्ण वावर आपलं टोकन करण्यासाठी तयार झालेला आहे। हा बायोमास सगळा असा पडलेला आहे, नालीसुद्धा बुजलेली आहे, त्याच्यामुळे पाणी पूर्ण जिरणार, जमिनीची धूप होणार नाही, जमिनीची झीज होणार नाही। आणि या कंडिशनमध्ये सुद्धा आपलं 45-47 डिग्री सेल्सिअसमध्ये आपलं शेत ओलं आहे। मग हे कशाचे लक्षण आहे? हा खरा फायदा आहे SRTचा। आज सगळीकडे डिझेलची मारामारी चालू आहे, पण समजा आज आपल्या ट्रॅक्टरचं मल्चिंग झालं, बाकी शेत तर तयार आहेत, आपल्याला डिझेलचं सुद्धा काम नाही। त्याच्यामुळे SRT जर प्रत्येक शेतकऱ्याने केली तर आपल्याला डिझेल, ट्रॅक्टर या गोष्टीवर सुद्धा अवलंबून राहायची गरज नाही। नमस्कार, व्हिडिओ जर योग्य वाटल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि हॅलो कास्तकारला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।